नमस्कार. नाशिकमधून एक खूप मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिथल्या एका मोठ्या आयटी कंपनीत घडलेल्या एका गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चला आज आपण हे नेमकं प्रकरण काय आहे आणि त्याचे काय पडसाद उमटतायत हे समजून घेऊया. तर घडलंय असं की नाशिकमधली एक मोठी मल्टीनॅशनल आयटी कंपनी, तिथून एक असं प्रकरण बाहेर आलंय की ज्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. जिथे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची अपेक्षा असते तिथेच असं काहीतरी घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग प्रश्न हा आहे की नक्की आरोप काय आहेत, म्हणजे असं नेमकं काय घडलंय की ज्यामुळे एवढा मोठा वाद निर्माण झालाय. चला एक एक करून हे आरोप नेमकी काय आहेत ते बघूया. यातला पहिला आणि सगळ्यात गंभीर आरोप आहे तो म्हणजे महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याचा. आणि साहजिकच हा आरोप थेट कंपनीच्या वर्क कल्चरवर आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या सेफ्टीवर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं करतो. बरं, आरोप फक्त लैंगिक छळाचाच नाहीये, तर असंही म्हटलं जात आहे की पीडित महिलांना मुद्दाम होऊन मानसिक त्रास दिला जात होता. आणि अर्थातच अशा प्रकारच्या प्रेशरचा परिणाम फक्त त्यांच्या वैयक्तिक आरोग्यावरच नाही तर त्यांच्या कामावर, त्यांच्या प्रोफेशनल परफॉर्मन्सवरही होतो. आणि आता तिसरा आरोप, हा तर या संपूर्ण प्रकरणाला एक खूपच गंभीर आणि संवेदनशील वळण देतोय. तो आरोप आहे महिला कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीने धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्याचा. या आरोपामुळे हे प्रकरण आता आणखीनच गुंतागुंतीचं झालंय. आता साहजिक आहे, इतके मोठे आरोप समोर आल्यावर समाजात आणि मीडियामध्ये याची चर्चा तर होणारच. तर मग याचे पडसाद कसे उमटले, लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या, चला ते पाहूया. जशी ही बातमी बाहेर आली तसं हे प्रकरण फक्त नाशिकपुरतं मर्यादित राहिलं नाही. अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळलीय. सोशल मीडियावर बघा किंवा वेगवेगळ्या सामाजिक संघटना बघा, प्रत्येक ठिकाणाहून या घटनेचा निषेध केला जातोय. आणि एकच मागणी जोर धरतीये की या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे प्रकरण अजूनही अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. अजून बऱ्याच गोष्टी समोर यायच्या आहेत. पण या सगळ्या गदारोळात एक प्रश्न मात्र नक्कीच उभा राहतो. आणि तोच आपला शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, या इतक्या गंभीर आरोपांचं पुढे काय होणार, पोलीस तपास कसा होईल, कंपनी यावर काय भूमिका घेणार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर खरंच सत्य समोर येईल का. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. नमस्कार. नाशिकमधून एक खूप मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिथल्या एका मोठ्या आयटी कंपनीत घडलेल्या एका गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चला आज आपण हे नेमकं प्रकरण काय आहे आणि त्याचे काय पडसाद उमटतायत हे समजून घेऊया. तर घडलंय असं की नाशिकमधली एक मोठी मल्टीनॅशनल आयटी कंपनी, तिथून एक असं प्रकरण बाहेर आलंय की ज्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. जिथे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची अपेक्षा असते तिथेच असं काहीतरी घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग प्रश्न हा आहे की नक्की आरोप काय आहेत, म्हणजे असं नेमकं काय घडलंय की ज्यामुळे एवढा मोठा वाद निर्माण झालाय. चला एक एक करून हे आरोप नेमकी काय आहेत ते बघूया. यातला पहिला आणि सगळ्यात गंभीर आरोप आहे तो म्हणजे महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याचा. आणि साहजिकच हा आरोप थेट कंपनीच्या वर्क कल्चरवर आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या सेफ्टीवर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं करतो. बरं, आरोप फक्त लैंगिक छळाचाच नाहीये, तर असंही म्हटलं जात आहे की पीडित महिलांना मुद्दाम होऊन मानसिक त्रास दिला जात होता. आणि अर्थातच अशा प्रकारच्या प्रेशरचा परिणाम फक्त त्यांच्या वैयक्तिक आरोग्यावरच नाही तर त्यांच्या कामावर, त्यांच्या प्रोफेशनल परफॉर्मन्सवरही होतो. आणि आता तिसरा आरोप, हा तर या संपूर्ण प्रकरणाला एक खूपच गंभीर आणि संवेदनशील वळण देतोय. तो आरोप आहे महिला कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीने धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्याचा. या आरोपामुळे हे प्रकरण आता आणखीनच गुंतागुंतीचं झालंय. आता साहजिक आहे, इतके मोठे आरोप समोर आल्यावर समाजात आणि मीडियामध्ये याची चर्चा तर होणारच. तर मग याचे पडसाद कसे उमटले, लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या, चला ते पाहूया. जशी ही बातमी बाहेर आली तसं हे प्रकरण फक्त नाशिकपुरतं मर्यादित राहिलं नाही. अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळलीय. सोशल मीडियावर बघा किंवा वेगवेगळ्या सामाजिक संघटना बघा, प्रत्येक ठिकाणाहून या घटनेचा निषेध केला जातोय. आणि एकच मागणी जोर धरतीये की या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे प्रकरण अजूनही अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. अजून बऱ्याच गोष्टी समोर यायच्या आहेत. पण या सगळ्या गदारोळात एक प्रश्न मात्र नक्कीच उभा राहतो.
आणि तोच आपला शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, या इतक्या गंभीर आरोपांचं पुढे काय होणार? पोलीस तपास कसा होईल? कंपनी यावर काय भूमिका घेणार? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर खरंच सत्य समोर येईल का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय.